नमस्कार मंडळी, तुम्हाला कॅप्शन बघून कळलंच असेल. तर आता आपण निघालो पूर्ण फॅमिली रिसॉर्टवर. तर आता आपण ट्रेनमध्ये आहोत. अर्धे जण झोपा काढतायत बघा. आणि आता आपण चाललो आहोत बोईसरला, तारापूर बोईसरला इथे एका रिसॉर्टवर. कुठल्या रिसॉर्टवर जाणार आहे ते बघूया आपण. तर आपण बोईसरला उतरून, हे बघा माझं बोईसर, रिक्षा करून आपण आता पोचणार आहोत रिसॉर्टवर. आणि रिक्षामधून आपण इथे उतरलो आहे. हे रिसॉर्टचं नाव आहे श्रीमंताचा वाडा. ॲक्च्युली हे किल्ला आहे आणि किल्ल्याच्या आतमध्ये हे रिसॉर्ट बनवलं आहे. किल्ला टाईप बाजूनी सगळं आहे आणि आतमध्ये हे रिसॉर्ट आहे. बोईसर तारापूर येथे श्रीमंताचा वाडा म्हणून. तर रिक्षाने आता आपण उतरलं आणि आता आपण चाललो आतमध्ये. आणि तुम्ही इथे बघू शकता, खूप छान परिसर आहे. खूप सुंदर वाटतं आतमध्ये आल्यावर. खूप प्रसन्न वाटतं. एवढी झाडं आहेत ना इथे, फुलांची, वेगवेगळ्या फळांची. इतकं सुंदर छान वाटतंय. बघितल्यावरच एकदम डोळ्यांना मस्त वाटतंय. आणि हा डायनिंग एरिया आहे, ब्रेकफास्ट, लंच, डिनरसाठी. खूप मोठा डायनिंग एरिया बघा, किती सुंदर. आणि आजूबाजूला सगळं गार्डन आहे. आणि इथून एक वे जातो रूम्सच्या इकडे जायला. ॲक्च्युली 2-3 साईडनी रस्ता आहे. हा एक रस्ता जातो रूम्सकडे जायला. आणि इथे आपल्याला ह्या रूम्स मिळालेल्या आहेत. 5 रूम्स आपण घेतल्या आहेत, कारण आपण जास्त लोक आहोत. आणि हा पळतो आता कुठे माहिती आहे का? बघायला. काय बघायला? गेस करा तुम्ही. करू शकाल? हा पळाला आहे इथे जायला स्विमिंग पूलच्या दिशेने बघायला. आणि आता आल्यामुळे खूप भूक लागली आहे, तर ब्रेकफास्ट करून घेऊया. कारण संध्याकाळचा त्यांनी आम्हाला दिलेला होता. तर इथे मिसळपाव आहे नाश्त्यासाठी संध्याकाळच्या. तर मग आपण आता करून घेऊया मस्त मस्त आणि भेटूया. आणि आता खाऊन मस्त पेटपूजा झाली आहे. तर आपण इथे फिरून घेऊया, काय काय बघूया. इतकं सुंदर वाटतं ना हा परिसर. असं वाटतं गावालाच आलो आपण. असं रिसॉर्टवर आलो असं वाटतच नाही. एवढी झाडं आहेत ना, इतकं सुंदर आहे, मस्तच आहे. खूप छान वाटतंय. काय आहे? दाखव. तो ना उलटा जातो. माती काय ते? किडा हो, तो उलटा चालतो. आता बघाय तुला, हे बघा आता जाईल बघा, तो उलटा जाईल बघा.
पप्पाचं देऊळ. अजून काम चालू आहे वाटतं. आणि हे आहे हनुमंताचं देऊळ. आज शनिवार पण आहे. मस्त वर लिहिलंय जय श्रीराम. आणि रिसॉर्ट खूप मोठं आहे, खूप जागा आहे आणि सगळीकडे मस्त झाडं आहेत. सुंदर आहे, मस्त एकदम. सगळीकडे झाडं बघून खूप छान प्रसन्न वाटतंय, मस्तच वाटतंय. आणि त्यांनी मेंटेन पण खूप छान ठेवलंय, सगळं एकदम मस्त ठेवलंय. हे काय आहे? कोकोनट आहे. कोकोनट तू पाडले का? किती आहेत रे? जरा काढ एक. खोबरं काढ त्यातलं. जमतंय का? आणि आता स्टेप चढून आम्ही वर आलो आहे किल्ल्याच्या बुरुज असतं ना तिथे. आणि इथून बघा समुद्र किती मस्त दिसतोय. तर आता बाजूला समुद्र आहे, तर आपण आता जाऊया, चला समुद्राला भेट देऊया. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे समुद्राला जायला परत तुम्हाला फिरून जायची गरज नाही आहे. तिथूनच हा रस्ता जातो. हे बघा, मागचा एक गेट त्यांनी बनवला आहे समुद्राकडे जायला. म्हणजे किल्ल्याचाच हा रिसॉर्टचाच गेट आहे, बंद ठेवतात. तिथूनच तुम्ही बाहेर जाऊन समुद्राकडे जाऊ शकता. आणि इथे हे बांधकाम सध्या चालू आहे, देऊळ बांधतात हनुमानाचं, तर ते चालू आहे. आणि आता आपण चाललो आहोत समुद्राकडे. हार्डली वॉकिंग 4 ते 5 मिनिटाचा रस्ता. चला.
चला आता रात्र झाली आणि खूप भूक लागली आहे, तर जेवायची आपण वाट बघूया. काय काय जेवायला तर सगळे असे बुकेने बसले आहेत रेडी होऊन. तर आता जोपर्यंत जेवण रेडी होतं आहे तोपर्यंत आपण एक फेरफटका मारूया की रात्रीचं कसं दिसतं रिसॉर्ट ते बघूया आपण. हा बघा रूमच्या इथे अशा सगळ्या लाईट्स आहेत, मस्त वाटतं, पण रात्री पण खूप छान वाटतं. सगळीकडे असे लाईट वगैरे पूर्ण रिसॉर्टभर असं सगळ्या लाईट लावल्यात. बघा व्ह्यू किती छान वाटतो रात्रीचा, पण मस्त भारी वाटतं. चला आता आपली मंडळी पण जमली आहेत, तर आता आपण बघूया डिनरला काय काय आहे. आणि ताई मस्त इथे बघा सेट करतायत टेबलावर डिनर, तर आपण बघून घेऊया काय काय आहे डिनरला. चला चला या. कोशिंबीर आणि आपला चटपटा पापड, हे आहे राईस, ही आहे डाळ, आणि ही आहे पनीरची भाजी आहे, ग्रेव्ही, पनीर मसाला, आणि ही आहे वेज क्रिस्पी भाजी, चपाती, गुलाबजाम, आणि हे आहे मठ्ठा ताक. चला पटापट जेवून घेऊया. आणि ही बघा आमची पिल्ली, आमची जानकी खेळते बघा कशी. आणि ही आहे माझ्या बहिणीची मुलगी, आमची जानकी. नौटंकी आहे, नौटंकी एक नंबर गुड्डी ताई आहे. अरे ही गुड्डी ताई आहे सेम. अरे आडवाच उभा नको. मला माहिती ही भांडण कशासाठी चालली, तर पत्त्यांसाठी. पत्ते खेळतो म्हणून हे भांडतात बघ कसे. गुड मॉर्निंग. आणि आज आहे दिवस दुसरा. सकाळी आम्ही उठला आहोत आणि परत मस्त फेरफटका मारतोय. आता मस्त मस्त आपण ब्रेकफास्ट करून घेऊया. आमच्या जानकीला पण भरवतात आहे. चला आता ब्रेकफास्टसाठी बघूया आपण काय काय आहे. आणि ताईंनी मस्त इथे बुर्जी रेडी केलेली आहे ब्रेकफास्टसाठी. आणि आपला सकाळचा ब्रेकफास्ट आहे बुर्जी आणि पाव, कारण आज संडे आहे. आणि सोबत भाकरी पण आहे हा नाचणीची. तर चला पटापट ब्रेकफास्ट करूया, मग आपल्याला जायचं आहे पूलमध्ये जाऊया. चला.
जेवून जेवायला जायचं आहे आणि जेवणाचा ना मी एक स्पेशल व्हिडिओ करणार आहे. नंतरच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्यामध्ये पूर्ण श्रीमंताच्या वाड्याची किचन टूर आणि दुपारचं जेवण लंच त्याचा मी एक सेपरेट ब्लॉग करणार आहे. या नंतरच्या ब्लॉगमध्ये आपण बघणारच आहोत. आणि आता आपलं जेवण झालं आहे आणि आपण इथे मस्त झाडाखाली बसलो आहोत फेरफटका मारायला. तर बघूया आता मजा मजा काय करूया. आमचा श्रीमंतांचा वाडा. जेवण कसं होतं? इकडचं वातावरण कसं वाटलं? वा, थँक्यू, धन्यवाद. आणि आपले 2 दिवस संपलेले आहेत. आणि तुम्हाला कसा वाटला ब्लॉग श्रीमंताचा वाडा नक्की सांगा. आणि पुढचा ब्लॉग बघायला विसरू नका, कारण त्याच्यात मी किचन टूर एक्सप्लोर केलेली आहे. तर तुम्ही पण इथे या, मजा घ्या. डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.